नमस्कार. शर्वरीची सही सलामत जेलमधून सुटका झालेली असते. तिला निर्दोष मुक्त केलेलं असतं. पण जानकीच्या मनात मात्र संशयाची पाल चुकचुकलेली असती. त्याच वेळेला ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी काय झालं? असं का वागतेस? तुला तर हेच पाहिजे होतं ना. शर्वरी तर सही सलामत सुटली. तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या ऐश्वर्या कुठेतरी पाणी मुरतंय. मला तर समजतच नाही. तुला कळतंय का ऐश्वर्या? अगं शर्वरी वंशनच्या सगळ्या वेळ अधिक चोख लक्षात आहेत. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी हे सर्व आता बोलून काय उपयोग? हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते जानकी, पण तू मात्र माझं ऐकलं नाहीस. अगं या शर्वरीनेच विक्रांतचा खून केलाय. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या आपल्या हातात पुरावे असल्याशिवाय आपण काहीच बोलू शकत नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी आता मात्र खरंच मला ना तुझी कमाल वाटते. जानकी तू एका गुन्हेगाराला सोडवलंयस. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या जर का शर्वरी वंशनी गुन्हा केला असेल तर त्यांना त्याची शिक्षा मिळणारच. हे ऐकताच ऐश्वर्या बोलते, कशी? अगं ती शर्वरी खूपच शाणी आहे. बघितलंस ना तिने कसं तुला तिच्या बोलण्यामध्ये अडकवलं. तेव्हा लगेच जानकी बोलते, त्यांना वाटत असेल की त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये मला अडकवलंय, पण नाही. आता मात्र मी त्यांना सोडणार नाही. सगळे पुरावे शोधल्याशिवाय ही जानकी ऋषिकेश रणदिवे शांतच बसणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी तुला जी काही मदत लागेल ती सर्व मदत मी करेन. कारण मला पूर्णपणे खात्री आहे नानांचा खून तर शर्वरीने केलाच आहे, पण विक्रांतला सुद्धा शर्वरीने मारलंय. हे ऐकताच जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेवढ्यात तिथे अवंतिका आलेली असते आणि अवंतिका जानकीला बोलते, जानकी वहिनी शेवटी आपण सगळं काही नीट केलंच. शर्वरी वंशना आपण सोडवलंच. तेव्हा मात्र जानकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून अवंतिकाला खूपच प्रश्न पडतात. अवंतिका मोठ्याने बोलते, काय झालंय जानकी वहिनी? जानकी वहिनी तुम्ही अशा शांत का आहात? तुमच्या चेहऱ्यावरती मला आनंद का दिसत नाहीये? तेव्हा मात्र जानकी बोलते, खरं सांगू अवंतिका मी काय करून बसले मला नाही माहिती. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, अवंतिका अगं तू एक ॲडव्होकेट आहेस ना, तरी सुद्धा तुझ्या काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, हे बघ ऐश्वर्या जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू. मला खरंच तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाही. तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते, अवंतिका कोर्टामध्ये काय घडलं? त्यावेळेला अवंतिका म्हणते, काय घडलं म्हणजे जे काही घडलं ते तुझ्या डोळ्यासमोर घडलं ना. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, अवंतिका अगं त्या शर्वरीने अगदी चोख वेळा सांगितल्या. एवढ्या चोख वेळा तिच्या कशा काय लक्षात राहिल्या? काहीतरी गडबड आहे, तुझ्या लक्षात आलं नाही? तेव्हा मात्र अवंतिका बोलते, हो हो जानकी वहिनी हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. जानकी वहिनी मी असं कसं काय वागू शकते? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या अवंतिका आपल्याला सत्य काय ते शोधून काढलंच पाहिजे. आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र मोठ्याने अवंतिका बोलते, जानकी वहिनी याचा अर्थ शर्वरी वंशांनी आपली फसवणूक केली आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, देवाच्या कृपेने असं काही नको घडायला, पण जर का त्यांनी असं काहीतरी केलं असेल तर मात्र मी त्यांना सोडणार नाही. तेवढ्यात मात्र तिथे शर्वरी आलेली असते आणि शर्वरी मोठ्याने बोलते, वहिनी वहिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी आम्ही येतो. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही ऐश्वर्या. खरं तर आज तुमच्यामुळे मी जेलमधून सुटले, नाहीतर मी कायमची गजाआड राहिले असते. तेव्हा लगेच जानकी बोलते, तुम्ही असा का विचार करताय वंश? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही. जानकी वहिनी खरंच तुझा माझ्यावरचा असलेला विश्वास म्हणूनच तर मी या सगळ्या केसमधून बाहेर पडले, नाहीतर मी चांगलेच अडकले असते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, खरं सांगू का शर्वरी वंश तुम्ही या गोष्टीचा आता विचारच करू नका. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आता तुम्ही घरी आहात म्हणजे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते,
एक गोष्ट आणखीन सांगू का शर्वरी वंश, मी तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, पण तुम्ही माझा विश्वासघात केला नाहीत ना. तेव्हा शर्वरी बोलते, जानकी बहिणी असं का बोलतेस तू? जानकी बहिणी प्लीज प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल बघू. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, शर्वरी एवढं जर का स्पष्टपणे बोलायचं असेल ना तर स्पष्टपणेच बोलतो. शर्वरी मला सांग, ज्या ज्या गोष्टी तू कोर्टात सांगितल्यास त्या त्या गोष्टींची तू अचूक वेळ सांगितलीस, पण त्या वेळा तुझ्या लक्षात कशा काय राहिल्या? आम्हाला तर असंच वाटतं की हे सर्व तू ठरवून केलंयस म्हणून, कारण अगदी चोख वेळ तुझ्या लक्षात राहिल्यामुळे आमच्या मनात मात्र संशयाची पाल चुकचुकले. हे ऐकल्यानंतर शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. शर्वरी लगेच जानकीला बोलते, जानकी वहिनी, या ऐश्वर्याचं काही मला माहिती नाही, पण तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही? तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश माफ करा मला, पण तुम्ही कोर्टात जे काही बोललात ते ऐकल्यानंतर माझा तुमच्यावरचा विश्वास कायमचा उडालाय. शर्वरी वंश, मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही जे काही सांगितलं तेच खरं असू देत, पण जर का तुम्ही खोटं बोलला असाल आणि तुम्ही जर का कोणाच्या सांगण्यावरून हे करत असाल तर मात्र ही जानकी तुम्हाला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा जेलमध्ये टाकेला. तेव्हा मात्र शर्वरी जानकीला बोलते, जानकी वहिनी काय चाललंय तुझं? जानकी वहिनी तू असं का वागतेस? अगं तूच जर का अशी पाठ फिरवलीस तर मी काय करायचं? तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, मी तुमच्याकडे पाठ फिरवत नाहीच आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय, आणि यासाठी मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. शर्वरी वंश प्लीज स्वतःला सुधारा, नाहीतर खरोखर एक दिवस अशा काही अडचणीत सापडाल ना की खरोखर तुम्हाला कोणीही यातून सोडवू शकणार नाही. अजून सुद्धा वेळ गेली नाही, जे काही सत्य असेल ते सांगा. तेव्हा शर्वरी मात्र मोठ्याने ओरडते, काय सत्य सांगू मी? काय सत्य सांगू? शर्वरीचा आवाज ऐकून सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, एवढ्या मोठ्याने धिंगाणा करायची गरज नाही. शर्वरी वंश प्लीज स्वतःला सावरा, तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जानकी अगं काय झालं? आणि शर्वरी तू एवढ्या मोठमोठ्याने का रडतेस, का ओरडतेस? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, दादा दादा मला तर असं वाटतं की मी उगाच जेलमधून सुटले, कारण जानकी बहिणीचा तर माझ्यावरती विश्वासच नाही आहे ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश प्लीज पराचा कावळा करू नका. मी तुम्हाला सांगते ना, माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नव्हता. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, एक मिनिट जानकी, जरा शांत बसशील? त्यावेळेला लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, पुरे झालं दादा, तुझा जर का या जानकी वहिनीवरतीच विश्वास असेल तर मला तुझ्याशी देखील बोलायचं नाही. जानकी वहिनी तू खोटारडेपणा करतेस, मी सुटले हे तुला आवडलं नाही का? तेव्हा लगेच जानकी बोलते, काय बोलताय तुम्ही शर्वरी वंश? अहो तुमच्या सुटकेसाठी मी किती प्रयत्न करत होते हे तर मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी अगं तू कुणाशी बोलतेस? चोराच्या उलट्या बोंबा, दुसरं काय? अगं ह्या बाईची तर हीच लायकी आहे, अगं स्वार्थी आहे, स्वार्थी ही बाई. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, ऐश्वर्या बस, अति होतंय आता, आणि ऐश्वर्या तुझी ही नाटकं आहेत ना सगळी बंद कर. तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते, गप्प बसा, तुझी ही सर्व नाटकं आहेत ना ही तुझी घरची सहन करतील, मी नाही. त्यावेळेला सारंग बोलतो, काय चाललंय ऐश्वर्या तुमचं? शर्वरी ताई आजच घरी आली आहे ना, आणि तुम्ही आल्या आल्या तिच्याशीच म्हणताय? प्लीज असा विचार नका ना करू. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जाऊ देत ना सारंग, मला आता काहीच बोलायचं नाही. सारंग मला आता सगळं काही कळून चुकलंय, जे काही घडतंय ना त्या गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे, कारण आता जानकी बहिणीचा सुद्धा माझ्यावरती विश्वास राहिला नाही. जानकी बहिणी सुद्धा माझ्याशी कसं वागते, कसं बोलते बघितलंत ना. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, अगं थांबशील का जरा जानकी, हे सर्व काय चालू आहे? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, मी सांगते तुम्हाला सर्वांना, मी जेलमधून सुटले ना या गोष्टीवरती जानकी बहिणीचा विश्वासच नाही तर ती संशय घेते. मला तर आता सगळं समजून चुकलंय.
मला तर आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाहीये. तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या एक गोष्ट बोलते, ऋषिकेश दादा, आता तरी स्वतःच्या मनाला विचारा. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या तू जरा शांत बसशील. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, मला शांत बसायचंच नाहीये, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ऋषिकेश दादा प्लीज स्वतःच्या मनाला विचारा. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, खरं सांगू, मला आता काही एक ऐकायचं नाही. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, दादा प्लीज ऐकून तरी घ्याल का. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, तुमच्या या बहिणींनी ज्या काही वेळा सांगितल्या त्या योग्य होत्या का. तुम्हीच विचार करा, पाठ केल्यासारख्या तिने वेळा सांगितल्या. याचा अर्थ या शर्वरीनेच नाना आणि विक्रांतचा काटा काढलाय. तेव्हा मात्र सुमित्राला राग येतो आणि सुमित्रा ऐश्वर्यावरती हात उचलायला जाते. त्यावेळेला ऐश्वर्या सुमित्राचा हात धरते आणि सुमित्राला बोलते, बस झाला, आता मात्र अतिरेकपणा होतोय. हे बघा आई, तुम्ही माझ्यावरती असा हात नाही उचलू शकत. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या प्लीज स्वतःला सावर. त्यावेळेला ती सुमित्राचा हात सोडते. त्यावेळेला सुमित्रा जानकीला बोलते, जानकी तू तर मला प्रॉमिस केलं होतंस की तू शर्वरीला यातून बाहेर काढशील, आणि त्या पद्धतीने तू वागलीस सुद्धा. तू तिला बाहेर सुद्धा काढलंस, आणि आता हे सर्व तुझ्या डोक्यात काय चालू आहे. तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते, खरं सांगू, तुम्हीच विचार करा आई, माझं काही एक म्हणणं नाहीये, पण तुम्ही जर का नीट विचार केला तर बरं होईल. आई, मी जे काही वागते ते चुकीचं वागते असं तुम्हाला वाटतंय, पण मला नाही. मी शर्वरी वंशांना जरी बाहेर काढण्यासाठी मदत केली असेल तरी शर्वरी वंश जे काही वागतायत ते संशयास्पदच आहे. हे ऐकल्यानंतर सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं तू काय बोलतेस. जानकी तुझ्या अशा बोलण्यामुळे खरोखर मला भीती वाटायला लागलीये. म्हणजे शर्वरी सुटलीये, पण तुझा मात्र तिच्यावरती विश्वासच नाही. तेव्हा लगेच मोठ्याने जानकी बोलते, हो नाही आहे माझा त्यांच्यावरती विश्वास. मी त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले असतील, पण एक गोष्ट मात्र नक्की, शर्वरी वंशांनीच हे सर्व घडवून आणलंय असं कुठेतरी मला वाटतं. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी काय बोलतेस तू. तेव्हा शर्वरी बोलते, बस झाला, मला आता काहीच ऐकायचं नाहीये, आणि प्लीज या सर्व गोष्टी आत्ताच्या आता बंद करा. प्लीज हे सर्व थांबवा, मला याबद्दल काही एक ऐकायचं नाही. आणि शर्वरी तिथून निघून जाते. त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी अगं काय करतेस तू हे. जानकी तुला कळतंय का तू काय वागतेस ते. तेव्हा लगेच मोठ्याने जानकी बोलते, मी काय वागते ते तुला समजतच नाहीये का. इकडे शर्वरी मात्र खूपच चिडलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते, या जानकीला किती फसवण्याचा प्रयत्न केला तरी मात्र काही उपयोग नाही. या जानकीला आता संशय तर आलाच आहे, आणि आता मात्र मला राहुलशी बोलावंच लागेल, आणि म्हणूनच तिने राहुलला फोन केलेला असतो. त्यावेळेला लगेच राहुल बोलतो, काय चाललंय तुझं शर्वरी. अगं तुला कळतंय का, तुझ्या अशा वागण्यामुळे त्या जानकीला संशय येऊ शकतो. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, राहुल अरे तिला संशय आलाच आहे. राहुल तुला कळतंय का, आपला सगळा प्लॅन फिसकटलाय. तेव्हा मात्र राहुल बोलतो, तू काही वेडेपणा केलायस का. हे बघ शर्वरी, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल, मला खरंच तुझं वागणंच कळत नाही. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे झालं आता, आता मला या विषयावर काही एक वाद घालायचा नाहीये. हे बघ राहुल, आता जर का मी जेलमध्ये पुन्हा अडकले ना तर तुझा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणेन. तेव्हा मात्र राहुल बोलतो, तू मला धमकी देतेस. मला धमकी द्यायचं कारणच काय, आणि कोण समजतेस कोण तू स्वतःला. शर्वरी उगाच नाटकं करू नकोस, मी काहीच केलेलं नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, तुझी ही नाटकं बंद कर, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टींमध्ये अडकणार नाही आहे. तेव्हा मात्र शर्वरी राहुलला बोलते, तू जर का मला अडकवण्याचा प्रयत्न करत असशील ना तर तू खूप मोठी चूक करतोयस राहुल. तेव्हा मात्र राहुल खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला राहुल लगेच मोठ्याने बोलतो, पुरे, आता हा विषयच बंद करायचा. आता या विषयावर मला काही एक वाद घालायचा नाहीये.
त्यावेळेला लगेच शर्वरी फोन ठेवते आणि स्वतःशीच बोलते, हा राहुल सुद्धा दगाफटका देणारा माणूस आहे. आता काय करू मीच याच्यामध्ये अडकणार असं मला वाटतंय. जानकीचा विश्वास होता तो सुद्धा विश्वास मी गमावलाय हे स्पष्टपणे तिच्या डोळ्यामध्ये मला दिसतंय. पण आता काय करू तेच मला कळत नाहीये. इकडे मात्र जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करतेय ना ते चांगलंच सांगते. ऋषिकेश प्लीज तुम्हीच विचार करा. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी काय चाललंय तुझं? जानकी खरंच तुझ्या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये मला. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही मला मदत करावी एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळेला सुमित्रा बोलते, वा जानकी वा, म्हणजे तू आता भावाला सुद्धा एका बहिणीच्या विरोधात उभं करणार का? तेव्हा लगेच जानकी बोलते, काय बोलताय तुम्ही आई? अहो मी ऋषिकेशना शर्वरी वंशंच्या विरोधात उभं नाही करत आहे, तर मला कुठेतरी काहीतरी असं वाटतंय. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी तू शांत हो. जानकी मला तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय, पण प्लीज तू स्वतःला शांत करशील का? तेव्हा लगेच जानकी बोलते, मी शांतच आहे ऋषिकेश मला खरंच कळत नाही की काय करावं ते. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, काही करू नको जानकी, माझा तुझ्यावरती विश्वास आहे. त्यावेळेला मात्र सुमित्रा बोलते, वा ऋषिकेश, शेवटी तू परत एकदा फिरलास. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, आई यामध्ये नानांचं सुद्धा नाव गोवण्यात आलं आहे. नानांच्या खुन्यापर्यंत आपल्याला पोचायचं नाहीये का? आई तुम्ही असं का वागताय? आई प्लीज विचार कर. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण माझी शर्वरी जर का या सगळ्यामध्ये निर्दोष मुक्त झाली तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, तसं जर का झालं तर मला आवडेलच आई, पण बघूया ना नक्की काय घडतंय ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकी शर्वरीबद्दल पुरावे शोधू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.